साहिल देखील एक बेस्ट बॅटर आहे. मंडणगड तालुक्यातला बेस्ट बॅटर त्याला ओळखलं जातं, तो म्हणजे साहिल. स्ट्राईक एंडवरती बघायला भेटणार आहे. पहिला चेंडू सलमान कडून साहिल करिता. बघायला भेटेल कशा प्रकारची गोलंदाजी साहिल कडून असणार आहे. पहिला चेंडू बघू शकता. पहिला चेंडू नो चेंडू आणि चौकार. पहिल्या चेंडूवरती आपलं खातं खोललंय. 5 धाव्याने साहिलने आपलं खातं खोललं. नो खराब चेंडू टाकला तो म्हणजे सलमानने. दुसरा चेंडू बघायला भेटणार आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा चौकार बघायला भेटला, तो म्हणजे साहिलच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 9. एक चेंडू 9 धावा बघू शकता. दुसरा चेंडू आपल्याला बघायला भेटला. या चेंडूवरती पुन्हा एकदा चौकार. निश्चितच हा बेस्ट बॅट्समन का बोलला जातो ते आपल्याला इथे दाखवून देतो. साहिल बेस्ट बॅटर आहे. तालुका मंडणगड तालुक्याचा हा बेस्ट बॅट्समन साहिल. स्ट्राईक एंडवरती अरबाजची देखील बॅटिंग आपल्याला बघायला भेटेल. गोलंदाजी मार्क वरती यावेळी मात्र निर्धाव चेंडू आला. गोलंदाज देखील हुशार आहे इथे. मात्र यावेळी देखील आपल्याला बघायला भेटतोय. यावेळी चौकार, खणखणीत दणदणीत असा चौकार बघायला भेटला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 धावा. काय फलंदाजी करतोय साहिल. यावेळी पुन्हा एकदा देखील चौकार. पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 धावा. स्ट्राईक एंडवरती अजूनही साहिल. यावेळी देखील पुढे एकदा. यावेळी मात्र साहिल बॅक टू द पवेलियन झाला. यापुढे सामना होणार आहे तो म्हणजे स्वप्नपूर्ती आणि तैमूर 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचं. बॉलरचं नाव सांगा. बॅट्समन आणि बॉलरचं नाव. बॉलर स्कोर झाला तो म्हणजे 21 धाव फलकावरती लागल्यात. आता मात्र स्ट्राईक एंड वरती अरबाज, नॉन स्ट्राईक एंड वरती मनीष गोलंदाजी करतोय तो म्हणजे अरबाज टू अरबाज. यावेळी पुन्हा एकदा बघायला भेटेल खणखणीत असा हा चौकार. धाव फलकावरती धावसंख्या लागल्या त्या म्हणजे 25 धावा. स्ट्राईक एंड वरती अरबाज आणि नॉन स्ट्राईक एंड वरती मनीष आणि गोलंदाजी करतोय तो म्हणजे अरबाज. पुन्हा एकदा अरबाज टू अरबाज. अरबाज देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय, परंतु बघायला भेटेल याच्या पुढचा चेंडू कशा प्रकारचा लागणार आहे अरबाज. यावेळी देखील पुन्हा एकदा चौकार. काय फिल्डिंग करताय तो बघायला भेटतंय. खराब अशी फिल्डिंग क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटतंय ते म्हणजे अरबाजच्या टीम कडून. मला वाटतं विकेट कीपर चेंज करतात. यावेळी मात्र पुन्हा एकदा अरबाज टू अरबाज. अरबाज देखील चांगल्या पद्धतीचा फलंदाज आहे असं मला वाटतं. यावेळी देखील यावेळी मात्र निर्धाव चेंडू आला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा यावेळी मात्र बघायला भेटणार. यावेळी मात्र एक धाव भेटेल. नो बॉल. खराब चेंडू फेकला तो म्हणजे अरबाजने. आता मात्र स्ट्राईक एंड वरती मनीष. बघायला भेटेल कशा प्रकारचे बॅटिंग करतोय मनीष. पुन्हा एकदा अरबाज टू मनीष, मनीष टू अरबाज. पुन्हा एकदा यावेळी मात्र कशा प्रकारचा चेंडू बघा हाताळलाय, कशा प्रकारची बॅटिंग केली. पुन्हा एकदा नो चेंडूची सांगता झाली.
खराब चेंडू हाताळला तो म्हणजे अरबाजने. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 33 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती अरबाज बघायला भेटेल. लाटवण पंचक्रोशी प्रीमियर लीग परवा दुसरे मध्ये हा अरबाज खेळतोय. आता मात्र पुढचा चेंडू चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला इथे बघायला भेटलं. आता मात्र स्ट्राईक एंड वरती मनीष टू अरबाज, अरबाज टू मनीष बघायला भेटणार. कशा प्रकारचं स्ट्राईक करणार आहे, कशा प्रकारचं स्ट्रोक करणार आहे बॅट्समन मनीष, बॉलर अरबाज. यावेळी मात्र पुन्हा एकदा यावेळी आता मात्र फाईट चेंडू अंपायरने एक्सरसाइज करण्याची संधी भेटली. 2 धावा यावेळी भेटल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 36 धावा. स्ट्राईक एंड वरती अरबाज पुन्हा एकदा खराब बॉलिंग करतोय, खराब गोलंदाजी करतोय तो म्हणजे अरबाज. काय झालं पुन्हा एकदा. आता मात्र अरबाजने मारलेला हा चेंडू क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये जाऊन चांगले असे क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 38 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती मनीष. यावेळी मात्र बघायला भेटेल पाठी क्षेत्ररक्षण आहे आणि काय क्षेत्ररक्षण करतोय, चौकार. कशा प्रकारची क्षेत्ररक्षण करतायत बघा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 41 धावा. 41 42 सॉरी. बॉलरचं नाव सांगा. अजित बघायला भेटणार. अजित कशा प्रकारची गोलंदाजी करतो अरबाजला. यापुढे मात्र चांगली क्षेत्ररक्षण करतो अजित. आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा मनीष बॅक टू द पवेलियन झाला. मनीषची जागा घेण्यासाठी कोण जाते बघायला भेटणार थोड्याच वेळामध्ये. बॅट्समन नाव सांगा. प्रथमेश. पुन्हा एकदा अजित टू अरबाज, अरबाज टू अजित. नो स्ट्राईक एंड वरती प्रथमेश बघायला भेटेल कशा प्रकारचे स्ट्राईक एंड करतोय अरबाज. यावेळी मात्र वाईट नाहीये. हा मात्र निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू. अंपायरचा निर्णय अंतिम राहील, लक्षात घ्यायचं. अंपायरशी वाद, प्लेयर बाद. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा नो चेंडू. खराब चेंडू. पहिलाच खराब चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे यावेळी मात्र पुन्हा एकदा चौकार. खराब क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय अजितच्या टीमकडून. पुन्हा एकदा 3 बॉल. 3 चेंडू 51 धावा. 51. पुन्हा एकदा या चेंडूवरती किती धाव भेटतील बघायला भेटेल. यावेळी देखील पुन्हा एकदा 2 धावेवरती समाधान मानतो तो म्हणजे अरबाज. 4 चेंडू आणि 53 धावा. 53. पुन्हा एकदा अरबाज टू अजित, अजित टू अरबाज. यावेळी मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करतो चांगला आणि पुन्हा एकदा प्रथमेश माघारी फिरतोय. प्रथमेश बॅक टू द पवेलियन. प्रथमेशची जागा घेण्यासाठी चाललाय तो म्हणजे प्रथमेश. दुसरा प्रथमेश. प्रथमेश 2. पुन्हा एकदा अरबाज बघायला भेटेल कशा प्रकारचे. यावेळी मात्र आउट. षटकार मारण्याचे इथे काही नाही आहे कारण की हा बॉक्स आहे. इथे बाउंड्री बॉक्स आहे. 54
54 टू विन. सामना विन करायचा असेल तर 54 धावांची गरज आहे. 54 54 धावा. स्वप्नपूर्ती एंटरप्राइजेस वर्सेस माऊली क्रिकेट संघ तैमूर 11 या दोन्ही संघाचे कर्णधार आणि कृपया टॉस्का बॉस साठी या. लवकरात लवकर टॉस्का बॉस साठी या. सेकंड इनिंग चालू होते. निश्चितच स्ट्राइक एंड वरती कोण जातं बघायला भेटेल. स्ट्राइक एंड वरती सलमान खान सारखी बॅटिंग करतो का बघायला भेटणार. आणि नॉन स्ट्राइक एंड वरती कोण आहे तर गोलंदाज साहिल आणि नॉन स्ट्राइक एंड वरती अरबाज. आणि 54 धावांची गरज आहे टू विन 54 रन. पुन्हा एकदा याच्या पुढचा चेंडू पहिला चेंडू हाताळणार सलमान करिता. सलमानची स्टाईल बघा. पुढचा एक पहिला चेंडू वरती चौकार डोकलाय. पहिला चेंडू वरती चौकार आला सलमानच्या बॅट मधून. पुन्हा एकदा दुसरा चेंडू बघायला भेटेल कशा प्रकारचा हाताळतो. यावेळी देखील काय प्रकारची बॅटिंग करतोय सलमान खान निश्चितच बोलायला लागेल कारण की दुसऱ्या चेंडूवरती निश्चितच हात चौकार. खणखणीत असा हात चौकार आला. पुन्हा एकदा 2 चेंडू आणि 8 धावा. गोलंदाज यावेळी देखील पुन्हा एकदा आता या चेंडूवरती धाव काढतात. धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 9. 3 चेंडू 9 धावा. स्ट्राइक एंड वरती अरबाज. काय अरबाज करतोय बघायला भेटणार. मला अरबाज चौकार ठोकत होता. यावेळी मात्र पुन्हा एकदा 1 धावा. 1 धाव भेटली. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा सलमानची स्टाईल बघा कशा प्रकारची आहे. पुन्हा एकदा यावेळी मात्र वाईट चेंडू. अंपायरना पुन्हा एकदा एक्सरसाइज करण्याची संधी भेटली आणि यावेळी मात्र 2 धावा. 4 चेंडू आणि 12 धावा. गोलंदाज यावेळी मात्र बघायला भेटेल डेंगा 4 बघायला भेटतोय. चौकार वाईट प्लस चौकार. धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 धावा. खराब प्रकारची अशी ही सूत्रक्षण बघायला भेटते. यावेळी मात्र पुन्हा एकदा खराब प्रकारची ही सूत्रक्षण. पुन्हा एकदा चौकार. अरबाजच्या बॅटमधून पुन्हा एक असा खणखणीत असा हा चौकार बघायला भेटला. पुन्हा एकदा गोलंदाज बघाल तर गोलंदाज साहिल. यावेळी मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू. साहिलने देखील खराब चेंडू टाकला. पुन्हा एकदा यावेळी मात्र स्पर्शन करतोय. चांगल्या प्रकारची क्षेत्ररक्षण झाली आणि या चेंडूवरती 1 धाव आणि 23 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती लागल्यात. टोटल 54 धावांची गरज आहे 54 टू विन. स्वप्नपूर्ती एंटरप्राइजेस आणि तैमूर 11 लवकरात लवकर या. टॉस्का बॉस साठी लवकरात लवकर या कॅप्टन. क्षेत्ररक्षण लावताना दिसतोय तो म्हणजे सेकंड बॉलर अरबाज. यावेळी देखील आता निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूची सांगता झाली पहिल्या चेंडूवरती. यावेळी मात्र आता बघाल तर या चेंडूवरती म्हणजे दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव भेटली. स्वप्नपूर्ती एंटरप्राइजेस या ठिकाणी कर्णधार उपस्थित राहायचा आणि तैमूर 11 5 मिनिटात आपण उपस्थित राहिले नाहीत तर जो संघ उपस्थित नसेल त्याच्या विरुद्ध संघाला 5 रनाची पेनल्टी देण्यात येईल. यावेळी मात्र जर बघाल तर विकेट येतोय. सलमानची विकेट घेतोय तो म्हणजे अरबाज.
सलमान खान बॅक टू द पवेलियन आणि सलमानची जागा घेण्यासाठी चाललाय तो म्हणजे मिलिंद. स्ट्राईक एंडवरती मिलिंद. गोलंदाज अरबाज. यावेळी मात्र बघायला भेटतं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटतो आणि खणखणीत असा हा चौकार मिलिंदच्या बॅट मधून आल्या चौकार टोकलाय मिलिंदने. पुन्हा एकदा इकडे टॉस का बॉस होतो आणि इकडे बघाल तर चांगली अशी क्षेत्ररक्षण आता मात्र बघायला भेटलं आणि या चेंडूवरती एक धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 29 धावा 29. पुन्हा एकदा गोलंदाज अरबाज टू अरबाज. यावेळी देखील पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि असा हा चौकार बघायला भेटला तो म्हणजे अरबाजच्या बॅट मधून. स्कोअर जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 33 धावा 33. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती जर आता बघाल तर पुन्हा एकदा मिलिंद आहे. टॉस कोण विन झालं? बॉलर प्रथमेश. यावेळी मात्र बघायला भेटायला खराब प्रकारचे वाइडिंग बघायला भेटते. पुन्हा एकदा या चेंडूवरती मात्र एक काढून दिला अरबाजला. अरबाज काय करतोय? मला वाटतं अरबाज चांगला खेळतो त्यामुळे अरबाजला मिलिंदने एक काढून दिलं परंतु मिलिंदने देखील पहिल्या चेंडूवरती तो आल्या चौकार टोकलाय. पुन्हा एकदा या चेंडूवरती मात्र चांगली क्षेत्ररक्षण बघायला भेटतं अरबाजच्या बॅट हातातून आणि अरबाजला बॅक टू द पवेलियन केलंय. अरबाजची जागा घेण्यासाठी चाललाय तो म्हणजे मनोज. स्ट्राईक एंड वरती मिलिंद आणि नॉन स्ट्राईक एंड वरती मनोज. यावेळी मात्र पुन्हा एकदा विकेट. मिलिंद बॅक टू द पवेलियन झाला. मिलिंदची जागा घेण्यासाठी गेलाय तो म्हणजे स्वप्नील. स्ट्राईक एंड वरती मनोज. यावेळी मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची संतावली. स्ट्राईक एंड वरती मनोज. यावेळी मात्र बोल्ड केलाय बॉलर प्रथमेशनी. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 34 धावा 34. स्वप्नील वरती टॉस विन आणि डिसिजन घेतलाय तो म्हणजे क्षेत्ररक्षण फर्स्ट फिल्डिंग. यावेळी मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू. अंपायरना पुन्हा एकदा एक्सरसाइज करण्याची संधी मिळाली. खराब चेंडू फेकला तो म्हणजे प्रथमेशनी. यावेळी मात्र पुन्हा एकदा विकेट भेटतोय स्वप्नील बॅक टू द पवेलियन आणि स्वप्नपूर्ती एंटरप्राइजेस लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. वन साइड मुरादपूर यांचे खूप